तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। कर्जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या थांबवल्यामुळे आक्रमक झालेले माजी आमदार सुरेश लाड यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कथित तोंडी आदेशाने थांबवलेल्या शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती ललिता दहितुले यांनी सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश रात्री उशिरा दिले। सीओ दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता होती। श्रीवर्धन तालुक्यातून बदली होऊन आलेल्या शिक्षकांना मंत्री अदिती तटकरे यांच्या दबावामुळे जाणीवपूर्वक कार्यमुक्त केलं जात नव्हतं आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं, असा आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी केला होता। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि अधिकारी वर्गाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी सुरेश लाड यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या दालनाबाहेर सकाळपासून झोपून ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्याबाहेर असणाऱ्या त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर्स 25 तारखेला मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या। माझ्या तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे। आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाअभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली, परंतु ऑर्डर्स होऊन सुद्धा संबंधित गटविकास अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत। श्रीवर्धनच्या बीडीओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाहीत, तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका, सीओनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत। लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही, तोंडी आदेश आहेत। मग मी एज्युकेशन ऑफिसरना फोन लावला, त्या म्हणाल्या मी आज गडबडीमध्ये आहे, आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही। सीओना फोन लावला, त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली। त्यांनी मंत्री महोदया यांचं नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं आहे। हा न्याय होऊ शकत नाही। त्यांच्या तालुक्यामध्ये रिक्त जागा होत आहेत म्हणून आमच्या तालुक्यातल्या रिक्त जागा भरल्या जाऊ नये अशा प्रकारे त्यांना सांगता येत नाही। आणि म्हणून मी सीओनकडे इथे आलो, त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे येतोय, तर त्या इथे नव्हत्या। शिक्षक गुणगौरव समारंभ जो 3 वर्षांना करायला त्यांना वेळ मिळालेला आहे तिकडे त्या सभागृहामध्ये होत्या। तिथे मी गेलो, दीप प्रज्वलित सुरू असल्यामुळे मी थांबलो आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं, सीओना विचारलं मी माझे आमदार सुरेश लाड आणि मी सकाळी आपल्याला फोन केला होता, त्या शिक्षकांना तुम्ही केव्हा सोडणार? त्यावेळेस त्यांनी नीटचं काही उत्तर दिलं नाही आणि मंत्री महोदयांकडे त्यांनी पाहिलं। मंत्री महोदयांनी लगेच बोलायला सुरुवात केली की माझ्या तालुक्यामध्ये 50 शिक्षक कमी आहेत, मग आम्ही काय करायचं? तर म्हटलं तुम्ही सरकार आहात, तो तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या तालुक्यातले काय 50 शिक्षक काय माझ्या तालुक्यात येणार नाहीत। जसं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आहे तसं मला माझ्या तालुक्याचं आहे। आणि अतिशय असमाधानकारक बोलल्यानं दुःखी अंतकरणानं मी इथे येऊन थांबलेलो आहे, सीओनची वाट पाहतो। लाड यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। अखेर रात्री 11 वाजता जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती ललिता दहितुले यांनी तातडीनं लेखीपत्र जारी केलं। या पत्राद्वारे त्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील कर्जत तालुक्यासाठी नेमणूक झालेल्या सर्व शिक्षकांना तत्काळ कर्जमुक्त करण्याचे आदेश दिले।
या आदेशानंतर संबंधित शिक्षकांना कर्जत तालुक्यात रुजू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। माजी आमदार सुरेश लाड यांच्या या झोपून केलेल्या आंदोलनामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांना शिक्षक मिळणार असून त्यांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालंय। शिक्षण विभागात आणि राजकीय वर्तुळात लाड यांच्या या विजयाची चर्चा सुरू आहे। ज्ञानेश्वर वागडे, विकासनामा, कर्जत। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।